दुसरा टॉपिक आज आपण स्टार्ट करणार आहे डिटर्मिनंट, जो की ऑलरेडी 10वीच्या बेसवरती आहे. 10वीच्या सिलेबसमध्ये सुद्धा हा टॉपिक होता. तोच टॉपिक आपल्याला इथंही बघायचा आहे. फक्त 10वी पर्यंत काय होतं, आपल्याला डिटर्मिनंट सॉल्व्ह करण्याची मेथड 2x2 ऑर्डर साठी आपण बघितलेली होती. म्हणजेच नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स हे फक्त 2 होते आणि त्यावरून त्याचे ऍप्लिकेशन्स म्हणून आपण क्रॅमर्स रूल सुद्धा 10वी मध्ये बघितलेला आहे. तेच इथंही बघायचं आहे, फक्त ऑर्डर त्याची 3x3 ऑर्डर साठी बघायचे. म्हणजे डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आहे 3x3 ऑर्डरचा आणि क्रॅमर्स रूल ने एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे आपल्याला 3 सायमल्टेनियस इक्वेशन साठी. ते आज आपण बघूया. सुरुवातीला जसं आपलं 10वीच्या बेस मध्ये होतं, डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशा पद्धतीने फाइंड आउट करायची ती आपण बघणार आहे. हेडिंग टाका सर्वांनी. टॉपिक सेकंड, डिटर्मिनंट. डिटर्मिनंट ज्याला आपण डिटर्मिनंट म्हणजे फिक्स्ड व्हॅल्यू म्हणत असतो आपण त्याला. एक निर्णायक व्हॅल्यू, फिक्स्ड व्हॅल्यू डिटर्मिनंट, आणि तीच व्हॅल्यू आपण या डिटर्मिनंटनं फाइंड आउट करत असतो या प्रोसिजरने, या मेथडनं. हेडिंग टाकलं सर्वांनी? येस सर. हो सर. खाली आता पहिला पॉइंट म्हणून इंट्रोडक्शन म्हणून लिहा. इंट्रोडक्शन, या टॉपिकची इंट्रोडक्शन सुरुवातीला थोडक्यात लिहा. लिहा सर्वांनी. इंट्रोडक्शन मध्ये खाली डिटर्मिनंट इज, सर्वांनी लिहून घ्या वहीमध्ये तुमच्या. डिटर्मिनंट इज an square arrangement. Square, SQUARE, square arrangement of numbers नंबरच्या पुढे ब्रॅकेट मध्ये लिहा रियल or complex. Real or complex. Bracket complete. In square form. Bracket च्या बाहेर in square form. म्हणजेच डिटर्मिनंट ही एक स्क्वेअर अरेंजमेंट आहे. स्क्वेअर म्हणजे चौरसाकृती अरेंजमेंट आहे. चौरस कधी म्हणतोय आपण? ज्यावेळेस सर्व बाजूने ते समान दिसतं त्यावेळेस. तसंच इथं सुद्धा असतं, ज्यावेळी रोज आणि कॉलम्सची संख्या समान असते त्यावेळी तो चौरसाकृतीच दिसतो आणि त्यालाच आपण डिटर्मिनंट म्हणतोय. आणि त्यातले नंबर जे असतात ते रिअल असतील किंवा कॉम्प्लेक्स असू शकतात. दोन्ही पद्धतीनं ते नंबर्स असतात. ठीक आहे, पुढे लिहा फुल स्टॉप लिहून. डिटर्मिनंट्स where first introduced
for first introduced for solving linear systems. लिनियर सिस्टीम जे की आपण क्रॅमर्स रूल आपण त्याला म्हणतोय. लिनियर सिस्टीम ऑफ इक्वेशन सॉल्व्ह करण्याची जी मेथड आहे त्याला आपण क्रॅमर्स रूल म्हणतोय. आणि तेच आपल्याला इतर इंट्रोडक्शन मध्ये आपण देतोय. हे पहिल्या डिटर्मिनंट्स कशासाठी इंट्रोड्यूस केलेला आहे तर ही लिनियर सिस्टीम ऑफ इक्वेशन्स सॉल्व्ह करण्यासाठी. and त्याच्यात पुढे लिहा and have important engineering applications. Important engineering applications in systems of माईक बंद करा. कोणाचं चालू आहे? दाने माईक बंद करा. in system of differential equations. Comma electrical networks. सर परत एकदा रिपीट करा ना डिफरन्शियल पासून. हॅलो सर. हॅलो सर. इलेक्ट्रिकल नेटवर्क. Electrical networks, comma eigenvalues. फुल स्टॉप. म्हणजेच डिटर्मिनंटची जी अरेंजमेंट आहे ही कशासाठी आपल्याला आपण फाइंड आउट करतोय तर सॉल्विंग लिनियर सिस्टीम ऑफ इक्वेशन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. आणि ती लिनियर सिस्टीम ऑफ इक्वेशन्स ती कशासाठी सॉल्व्ह करायची तर इंजिनिअरिंग मध्ये जे काही ऍप्लिकेशन्स आहेत जसे की माईक चालू रे प्रेम यादव. इंजिनिअरिंग मध्ये जे ऍप्लिकेशन्स आहेत जसं की डिफरन्शियल इक्वेशन तुम्हाला पुढे सेकंड थर्ड इयरला सुद्धा डिफरन्शियल इक्वेशन येतं त्यामध्ये हे डिटर्मिनंटचा यूज करायचा असतो. परत इलेक्ट्रिकल नेटवर्किंग यामध्ये तुम्हाला डिटर्मिनंटचा यूज करून त्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या असतात. तीच म्हणजे सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करायचे असतात. परत आयजेन व्हॅल्यूचे काही प्रॉब्लेम्स असतात. हे प्रॉब्लेम्स आपल्याला या डिटर्मिनंटचा यूज करून सॉल्व्ह करायचे. त्यासाठी ही डिटर्मिनंटची कन्सेप्ट आपण आता या सेकंड टॉपिक मध्ये बघणार आहे. लिहून झालं सर्वांचं डिटर्मिनंट इंट्रोडक्शन हे? हो येस सर. हो आता सुरुवातीला लिहा डेफिनेशन म्हणून लिहा. डेफिनेशन डिटर्मिनंटची डेफिनेशन
त्याखाली an arrangement of numbers and arrangement of numbers in arrangement of numbers in equal rows and columns. Arrangement of numbers in equal rows and columns. Return आणि ते लिहिलं जातं कशामध्ये? Return in two vertical lines. Two vertical lines is called as determinant. Is called as खालीला determinant. असे अरेंजमेंट ऑफ नंबर्स असते की जी इक्वल रोज अँड कॉलम्स मध्ये राहते. अरे ते लिहिलं जातं दोन व्हर्टिकल लाईनच्या मध्ये लिहिलं जातं. त्याला आपण डिटर्मिनंट म्हणतोय. आपण टू व्हर्टिकल लाईन्स म्हणायचं किंवा त्याला बार ब्रॅकेट ही म्हटलं जातं. त्याला बार ब्रॅकेट ही म्हटलं जातं. त्याच्यात खाली लिहून घ्या. इट इज डिनोटेड बाय म्हणजे ते डिटर्मिनंट कशा पद्धतीनं लिहिला जातो, कोणत्या लेटरनं लिहिला जातो त्याला म्हणायचं इट इज डिनोटेड बाय डी. बरोबर आहे. डी डी ह्या लेटरनं त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू लिहिली जाते. किंवा triangle symbol. डेल्टा डी और डेल्टा त्याला म्हटलं जातं डेल्टा किंवा त्याला डिटर्मिनंट आपण म्हणतोय डी और डेल्टा. किंवा एखादा जर डिटर्मिनंटची नोटेशन तुम्हाला ए दिला असेल आणि त्या ए ची जर डिटर्मिनंट व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर असं दोन व्हर्टिकल लाईनच्या मध्ये दिलं जातं. दोन व्हर्टिकल लाईनच्या मध्ये त्याला म्हणायचं डिटर्मिनंट ऑफ ए. पहिला डी न डिनोट केलं जातं, दुसरं डेल्टा न डिनोट केलं जातं. डेल्टा म्हणजे ट्रिअँगल, त्याला डिटर्मिनंट म्हटलं जातं. किंवा तिसरं डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजेच दोन व्हर्टिकल लाईनच्या मध्ये ए लिहिलं, डिटर्मिनंट ऑफ ए. फुल स्टॉप करून खाली लिहा. द हॉरिझॉन्टल अरेंजमेंट लिहून घ्या सर्वांनी. द हॉरिझॉन्टल अरेंजमेंट is called as rows. माइक बंद करा बेद्रे. Horizontal arrangement is called as rows. ROWS, rows. त्याच्याच पुढल्या and vertical arrangement is called as
vertical arrangement is called as columns. Vertical arrangement is called as columns. म्हणजे आडव्या लाईन ज्या असतात त्यांना आपण रोज म्हणतोय आणि उभ्या लाईन जे असतात त्यांना आपण कॉलम्स म्हणतोय. रोज आणि कॉलम्स न ते डिनोट केलं जातं हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल लाईन्स मध्ये. फुल स्टॉप. त्याच्यात खाली लिहा the numbers inside the determinant, the numbers inside the determinant. आवाज ब्रेक व्हायला लागला का? नो सर. नाही सर, नाही सर. होतोय सर. नो सर. नाही सर. नो. ठीक आहे, परत एकदा बघा. आता येतोय का? येतोय सर. येतोय. आता येतोय सर व्यवस्थित. ओके, ठीक आहे. काय लिहिलं आपण? The numbers inside the determinant are called, the number inside the determinant are called elements of the determinant, are called elements of the determinant. त्या डिटर्मिनंटचे एलिमेंट म्हटलं जातं. जे जे काही नंबर्स आतमध्ये असतील त्यांना आपण त्यांचे एलिमेंट त्या डिटर्मिनंटचे असतात. डिटर्मिनंटच्या आतले एलिमेंट्स. झाले सर्वांचं? आता एक एक्झाम्पल म्हणून खाली लिहा. एक्झाम्पल म्हणून घेतोय. फर्स्ट, d equal to determinant 2 3 1 4. आता यामध्ये रोज किती आहे? तो 2 आहेत. फर्स्ट रो, सेकंड कॉलम, सेकंड रो. कॉलम्स किती आहेत? 2. फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम. बंद करा, लगेच माईक बंद करायचंय. तर 2 रोज आणि 2 कॉलम्स आहेत आणि ते लिहिलं जातं इथं खाली या पद्धतीनं 2 क्रॉस 2. याचा अर्थ काय? 2 रोज आहेत आणि 2 कॉलम्स आहेत इथं या डिटर्मिनंट मध्ये. म्हणजेच याची ऑर्डर असते ती ऑर्डर इक्वल टू 2/2 त्याची ऑर्डर झाली त्या डिटर्मिनंटची. रोज आणि कॉलम्स हे इक्वल आहेत आणि त्याची ऑर्डर 2/2 झाली. आता दुसरे एक एक्झाम्पल घेतो. बघा, d इक्वल टू डिटर्मिनंट 1 0 4 2 1 3 4 -1 6. लिहा सर्वांनी. ते किती रोज आहेत? 3 रोज आणि कॉलम्स किती आहेत? 3 कॉलम्सच आहेत. 3 रोज, फर्स्ट सेकंड थर्ड, कॉलम फर्स्ट सेकंड थर्ड, अशा पद्धतीनं 3 रोज आणि 3 कॉलम्स आहेत. म्हणजेच त्याची ऑर्डर झाली 3/3. 3/3.
तुम्हाला जर क्वेश्चन मध्ये ऑर्डर विचारली त्या डिटर्मिनंटची तर आपल्याला ती लिहिता आली पाहिजे. 2/2 वरच्या पहिल्या एक्झाम्पलची ऑर्डर, 3/3 याची ऑर्डर. समजली ऑर्डर तुम्हाला हे? हो सर. हो सर. आता ऑर्डर झाल्यानंतर आपण दुसरे एक्झाम्पल घेतोय बघा. डिटर्मिनंट 1 2 -1 3 0 4 1 6 8. 3/3 ऑर्डरचा डिटर्मिनंट आहे. आता हे जे आहे याला काय म्हटलं जातं? Diagonal. 108. हे जे 3 नंबर जे आहेत एका तिरक्या लाईन वरती आहेत त्याला आपण Diagonal. म्हणतोय Main डायगोनल. बरोबर आहे. आणि ती झाली कोणती? ही जी डायगोनल आहे याला आपण मेन डायगोनल म्हणतोय. महत्वाचं हे मेन डायगोनल किंवा त्याला दुसरं प्रिन्सिपल डायगोनल म्हटलं जातं. प्रिन्सिपल डायगोनल किंवा लीडिंग डायगोनल. 108 हे 3 नंबर आहेत या मेन डायगोनलच्या वरती. आणि आता ही जी डायगोनल आता काढलेली आहे ती बघा Anti-diagonal. अँटी डायगोनल. अँटी डायगोनल. बरोबर आहे. -1 0 1 किंवा 1 0 -1 हे 3 नंबरच्या डायगोनल वरती आहेत त्याला आपण अँटी डायगोनल म्हणतोय. किंवा सेकंडरी डायगोनल म्हणायचं. म्हणजे कोणताही डिटर्मिनंटला एक मेन डायगोनल असते आणि दुसरी अँटी डायगोनल असते. लिहून घ्या व्यवस्थित यानुसारच ते, म्हणजे परत ही आपल्याला या डायग्रामॅटिकली आपल्याला परत लक्षात येतं लगेच वाचताना. झालं सर्वांचं? हो सर. झालं सर. ठीक आहे. आता पहिला पॉइंट त्यातला बघूया. 2/2 ऑर्डरचा डिटर्मिनंट फाइंड आउट करायचा आपल्याला. हेडिंग टाका व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट of order 2 cross 2 2/2. डिटर्मिनंटची 2/2 ची ऑर्डरच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. जे आपण 10th स्टँडर्डला बघितलेलं आहे तेच आपण इथंही सॉल्व्ह करून घेणार आहे सुरुवातीला आणि त्याच्या पुढचा पार्ट आपण त्यानंतर कंटिन्यू करतोय. आता जनरल व्हॅल्यू देतोय
त्यावरून आपण सुरुवातीला बघूया 2x2 ऑर्डर कशा पद्धतीने डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. एक्झाम्पल, डिटर्मिनंट a1 b1 a2 b2 हा डिटर्मिनंट आहे आणि याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. तर A1 कशा into पद्धतीने B2. करायची? बरोबर आहे. मेन डायगोनलच्या एलिमेंटचा प्रॉडक्ट मायनस सेकंडरी एलिमेंटचा प्रॉडक्ट. मेन डायगोनल म्हणजे हे एलिमेंट आणि सेकंडरी डायगोनल म्हणजे हे एलिमेंट. मग सांगा मेन डायगोनलचा प्रॉडक्ट म्हणजे किती येईल? A A1 into into B B. square. into 2 A1 into B2 Minus मध्ये साइन B1 मायनस टाकायचं. into B2. हे A1 B2 झाला मेन डायगोनल, इथं लिहिला आपण. B2 minus B2 into आता B2 into A2 A2 into B1 or B1 into A2 म्हणजे B1 into into A2 माईक पण करा आता. A1 B2 मायनस B1 A2 या पद्धतीनं आपण त्याचे एलिमेंट लिहिले. A1 B2 मेन डायगोनल प्रॉडक्ट मायनस अँटी डायगोनल प्रॉडक्ट. सिक्वेन्स हाच ठेवायचा. मेन डायगोनलचा प्रॉडक्ट घेताना सिक्वेन्स हाच, अँटी डायगोनल हाच, उलट करायचं नाहीये. ही झाली आपली 2x2 ऑर्डर सॉल्व्ह करण्याची जनरल मेथड. आता काही एक्झाम्पल त्यावरची बघूया म्हणजे क्लिअर होऊन जाईल. झाले सर्वांचे हे लिहून? Sir. हो सर. ठीक आहे. फर्स्ट एक्झाम्पल लिहा. फाइंड द व्हॅल्यू ऑफ, क्वेश्चन लिहून घ्या सर्वांनी. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट, find the value of determinant 2, 3, 4, 6. हा D. डिटर्मिनंट आहे. सुरुवातीला मी दिलेला डिटर्मिनंट एका प्रोसिजरनं लिहा. D इक्वल टू लिहा सर्वांनी सुरुवातीला. दिलेला डिटर्मिनंट 2, 3, 4, 6 0. आता प्रोसिजर आपली आहे मेन डायगोनलचा प्रॉडक्ट मायनस अँटी डायगोनलचा प्रॉडक्ट. मग सांगा 2 into 6 2 2 into into 6 6 minus 3 into 4. 2 into 6 मायनस मध्ये साइन मायनस 3 into 4 आता पुढं हे 3 into 4 या पद्धतीने 4 आपण लिहितोय. 3 into into 4 4 into 3 केलं तरी चालतं. 12 minus 12. 0. आता प्रॉडक्ट केलास 2 into 6 म्हणजे 12 आणि मायनस 3 into 4 म्हणजे सुद्धा 12 झाला. 12 आणि 12 मायनस 12 म्हणजे 0. शून्य म्हणजे डी त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. किती आन्सर त्याचा? 0 डी इक्वल टू 0 मिळाला. थोडक्यात क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे. कधी 2x2 ऑर्डरचा डिटर्मिनंट असतो त्यावेळेस. लिहून घ्या सर्वांनी ते. झालं. लोणावळे माईक बंद करा.
झालं सर. ठीक आहे, पुढचं एक्झाम्पल लिहा मग आता. अजून एक एक्झाम्पल बघूया. सेकंड, find the value of determinant 6 2 minus 2 3. 6 2 minus 2 3. सॉल्व करा माझ्या बरोबर. आता सुरुवातीला दिलेला डिटर्मिनंट डी इक्वल टू घ्यायचा 6 2 minus 2 3 which is equal to, सांगा मेन डायगोनलचा प्रॉडक्ट 6 into 3. 6 into 3. हे 6 into 3 मायनस मध्ये मायनस घ्यायचं. Minus 2 आता into 2. हे -2 into 2 किंवा 2 into -2 यांचा प्रॉडक्ट घेऊया. 2 into मायनस टर्म असते त्यांना नेहमी ब्रॅकेट टाकायचा. 6 into 3 minus 2 into minus 18. 3. आता पहिली व्हॅल्यू येईल ही 6 into 3 म्हणजे 18. 18. बरोबर आहे. आता दुसरा प्रॉडक्ट आहे हा. मायनस पहिला 4. साइन चेक करून घ्यायचं. एक व्हॅल्यू आहे साइन, इथं निगेटिव्ह व्हॅल्यू आहे. पुढच्या दोन टर्म मध्ये, दोन नंबर मध्ये इथे एक निगेटिव्ह साइन आहे. म्हणजेच आपल्याला टोटल Minus, निगेटिव्ह साइन किती झाले पुढं? 2 आहे. 2. मायनस. माईक बंद करा, कोणा चालू रे? बंद करा, माईक चालूच करू नका तुम्ही, बाहेरचाच आवाज जास्त येतो तुमचा. मायनस मायनस प्लस, दोन निगेटिव्ह साइनचं प्लस झालं आणि 2 into 2 4 मिळेल इथं. 6 into 3 18, 2 into 2 4. हे प्लस का आलं लक्षात आलं? मायनस इंटू मायनस केलं, दोन निगेटिव्ह साइन असल्यामुळे त्यांचं कॉम्बिनेशन प्लस झालं. आणि या दोन्हीचे ऍडिशन किती मग आता? 18 plus 4 22. बरोबर आहे, 22. हे आपलं आन्सर डी इक्वल टू 22. लिहून घ्या सर्वांनी आता. हे मेन डायगोनलचा प्रॉडक्ट मायनस अँटी डायगोनलचा प्रॉडक्ट आणि दोन्हीचे प्रॉडक्ट सेपरेट केले. मध्ये जे साइन येते त्यानुसार ऍडिशन सबट्रॅक्शन करून घेतले. सर एक एक्झाम्पल आम्हाला पण द्या. देऊया थांबा. झाले काय सर्वांचं? हो सर. ठीक आहे. तिसरं तुम्ही सॉल्व करायला देतोय आता. 5 minus 3 2 minus 1. सॉल्व करा आता हे सर्वांनी. बरोबर आहे. अजून येते का बघा कोणाचं? 1. ओके, चेक करा सर्वांनी. सर्वांनी सॉल्व करा. ऑलरेडी 10वीच्या बेसवरच आहे. 5 into -1 मायनस हे -3 into 2. मेन डायगोनलचा प्रॉडक्ट, यांचा दोन्हीचा प्रॉडक्ट, यांचा दोन्हीचा प्रॉडक्ट. मग 5 into -1 हे केल्यानंतर मला इथं मिळालं -5 आणि हे दोन निगेटिव्ह आहेत इथं मायनस इंटू मायनस, त्यामुळं पुढं काय झालं इथं? प्लस. प्लस झाला. 3 into 2 6.
पहिली व्हॅल्यू -5, दुसरी व्हॅल्यू +6 आणि यांची ऍडिशन केल्यानंतर किती येते? 1. 1 येतं. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा आणि मोठ्या संख्येचं साइन द्या. म्हणजे 6 मधून 5 वजा केल्यानंतर 1 येतं आणि 6चं साइन ठेवलं किंवा कॅल्क्युलेटर वरती तुम्हाला ते डायरेक्टच मिळून जातं. झालं सर्वांचं हे? हो सर. हो ठीक आहे. पुढचं एक घ्या. किती एक्झाम्पल आहे? चौथा. चौथं. इव्हॅल्युएट sin theta minus cos theta, cos theta आणि sin theta ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता हे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत. सुरुवातीला दिलेला डिटर्मिनंट आहे असा लिहा. त्यासाठी ट्रिग्नोमेट्रीची रिलेशन ही माहिती पाहिजेत आपल्याला. जे साइन कॉस टॅन कॉट आपण बघितलेलं असतं दहावीला, तेच रिलेशन आपल्याला इथं आहेत. सांगा तिरकस गुणाकार काय येईल? Sin square theta. साइन थिटा इंटू Square theta. साइन थिटा. साइन थिटा इंटू साइन थिटा मायनस. आता हा तिरकस गुणाकार काय येईल? मायनस कॉस थिटा इंटू कॉस थिटा. मायनस कॉस थिटा इंटू कॉस थिटा. साइन थिटा इंटू साइन थिटा साइन मायनस स्क्वेअर थिटा. मायनस कॉस थिटा इंटू कॉस थिटा. आता साइन थिटा इंटू साइन थिटा म्हणजे साइन स्क्वेअर थिटा. साइन स्क्वेअर थिटा, बरोबर आहे. एक्स इंटू एक्स म्हणजे एक्स स्क्वेअर असतं, तसं साइन थिटा इंटू साइन थिटा म्हणजे साइन स्क्वेअर थिटा. आता पुढं इथे एक निगेटिव्ह साइन आहे, इथे एक निगेटिव्ह साइन आहे. Positive. म्हणजे मायनस नंतर 2 निगेटिव्ह साइन असतील तर पॉझिटिव्ह साइन येतं, बरोबर आहे. 2 निगेटिव्हला इथं पॉझिटिव्ह मल्टिप्लिकेशन आणि Plus कॉस cos इंटू square कॉस theta. म्हणजे Cos square theta. कॉस स्क्वेअर थिटा. कॉस इंटू कॉस म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा. D is equal to 1. बरोबर आहे. आणि ही आपली ट्रिग्नोमेट्रीची फंडामेंटल आयडेंटिटी आहे की ज्याची व्हॅल्यू असते 1. म्हणजेच डी इक्वल टू आपल्याला आन्सर मिळाले याचं 1. हे रिलेशन आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. ट्रिग्नोमेट्री मधलं फंडामेंटल रिलेशन की ज्याची व्हॅल्यू 1 असते, म्हणून आपण इथं 1 लिहिलेलं आहे. जर माहिती नसतं तर आपण आहे असं ते आन्सर ठेवलं असतं. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर आहे असं आन्सर, पण याची व्हॅल्यू माहिती आहे म्हणून आपण हे आन्सर लिहिलं. झालं सर्वांचं? नाही सर, एक मिनिट. ठीक आहे, लिहा. झालं सर. झालं सर. ठीक आहे, पुढचं लिहा मग. मॅक्सिमम. 5th एक्झाम्पल लिहा. फाइंड एक्स. आता अननोन व्हेरिएबल यामध्ये आलाय बघा. इफ डिटर्मिनंट x8 2x equal to 0. x8 to x equal to 0. इक्वेशन दिले तुम्हाला. इक्वेशन वरून अननोन व्हेरिएबल x आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मी सुरुवातीला दिलेले व्हॅल्यू गिवन मध्ये लिहितो. गिवन x8 2x equal to 0.
आता डावी बाजू सॉल्व्ह करूया. सांगा तिरकस गुणाकार. X X square. square. आता डायरेक्ट लिहित चला. x इंटू एक्स म्हणजे किंवा X डायरेक्ट एक minus एक्झाम्पल 18. घेऊया असू द्या. x इंटू एक्स मायनस हा तिरकस 8 इंटू 2 इक्वल टू 0. पुढचं आहे असं. इक्वल टू 0 ऑलरेडी दिलेलं आहे आपल्याला, त्यामुळे ते आहे असं खाली घेत जायचं. ते शेवटीच एकदम इक्वल टू 0 करायचं नाही. ते आहे असं प्रत्येक स्टेपला घेत जायचं ते इक्वल टू 0, कारण क्वेश्चन मध्ये ऑलरेडी ते दिलेलं आहे म्हणून. आता x इंटू एक्स म्हणजेच X square. एक्स स्क्वेअर. 8 इंटू 2 म्हणजेच 12. X is equal to 4. 0. एक्स स्क्वेअर मायनस 16 इक्वल टू 0. आता एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून एक्स स्क्वेअर ला मी इथं आहे असं ठेवलं. मायनस 16 राईट साइडला घेतल्यानंतर काय होईल होते? Plus 16. प्लस 16. म्हणून आपण प्लस तिथं नाहीये याचा अर्थ तिथं ऑलरेडी प्लस आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर इक्वल टू 16 मिळालं. आता क्वाड्रेटिक इक्वेशन आहे, याचाच अर्थ मला दोन्ही साइडला इथं स्क्वेअर रूट घेता येईल. दोन्ही साइडला स्क्वेअर रूट घ्यायचं म्हणजे एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट एक्स आणि 16चं स्क्वेअर रूट 4. 4. पण क्वाड्रेटिक इक्वेशन असल्यामुळे त्याला 2 रूट असतात, म्हणून त्याचे 2 रूट लिहिले मी. एक प्लस आणि दुसरं Minus. मायनस. प्लस आणि मायनस म्हणजे एक्स त्याचं त्या डिटर्मिनंटची सोल्युशन झाली. फाइंड एक्स मध्ये +4 आणि -4 ही त्याची 2 सोल्युशन असतात. समजले? डिटर्मिनंट सॉल्व्ह केला, इक्वेशन सॉल्व्ह केलं आणि इक्वल टू 0 वरून आपण एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. सर माईक चालू केले बस. कुणाला माहित सर? अरे शुभम जाधव, स्वप्नील, बंद करा माईक जरा. झाले का लिहू सर्वांचे हे? हो सर झाले. लिहून घ्या लवकर. सर शेवटची स्टेप सांगा एकदा. एक्स स्क्वेअर इक्वल टू हे जे 16 येतं, एक्स स्क्वेअर इक्वल टू 16 आल्यानंतर मी दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घेतलं. स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ. एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर एक्स मिळतं. 16चं वर्गमूळ घेतल्यानंतर हे 4 मिळतं. पण 16 ला 2 स्क्वेअर रूट असतात, एक +4 असतं आणि दुसरं -4 असतं. या पद्धतीने त्याची 2 रूट मिळाले. कारण त्याचा स्क्वेअर करून बघा, +4 चा स्क्वेअर केला तरी 16च येतोय आणि -4 चा स्क्वेअर जरी केला तरी त्याची व्हॅल्यू ही 16च येते. म्हणून ही 4 आणि -4 ही त्याची 2 रूट आहेत. म्हणून 2 आन्सर एक्सच्या 2 व्हॅल्यू झाल्या +4 आणि -4. ठीक आहे. आता पुढचा एक क्वेश्चन लिहा. फाइंड एक्स इफ x1 4x इक्वल टू -4 2 2x. डिटर्मिनंट x1 4x इक्वल टू डिटर्मिनंट -4 2 2x. ठीक आहे. सुरुवातीला दिलेला क्वेश्चन आहे असा लिहा. इक्वेशन ते दिलेलं इक्वेशन आहे असं लिहा. इक्वॅलिटीच्या डाव्या साईडची व्हॅल्यू डाव्या साईडला सॉल्व्ह करत जायचं. मध्ये इक्वल टू इथं टाकायचं.
उजव्या साईडचा डिटर्मिनंट उजव्या साईडला सॉल्व्ह करायचा, मध्ये इक्वल टू आहे असं ठेवत जायचं आहे आपल्याला. आता डाव्या साईडचा डिटर्मिनंट घेऊया. एक्स इंटू एक्स एक्स आता स्क्वेअर डायरेक्ट लिहा. मायनस बरोबर आहे. एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर मध्ये साइन मायनस. आता हे 1 इंटू 4 4 4 येईल. बरोबर आहे. एक्स स्क्वेअर मायनस 4 म्हणजे हे तिरकस गुणाकार केल्यानंतर एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर मायनस 1 इंटू 4 4 आलं. हे मिळालं आपल्याला. आता उजव्या साईडलाही तसंच 4x प्लस मायनस 4 इंटू minus एक्स म्हणजे 4x minus 4x मायनस 4x मायनस 4 इंटू एक्स म्हणजे मायनस 4x मध्ये मायनस साइन. हे 2 इंटू 2 4 4 एक्स स्क्वेअर मायनस 4 इक्वल टू मायनस 4x मायनस 4. -4 -4 आता सिम्प्लिफिकेशन साठी मी सर्वच्या सर्व टर्म एका साईडला घेतो, म्हणजे उजव्या साईडच्या ज्या टर्म आहेत त्या मी डाव्या साईडला घेतो. आता हे करत असताना ऑलरेडी ज्या टर्म आहे डाव्या साईडला ती आहे असे ठेवली. उजव्या साईडचं -4x इथं आल्यानंतर काय होईल? प्लस 4x प्लस 4x -4 डाव्या साईडला Plus 4. आल्यानंतर इक्वल टू plus 0 4 आणि इक्वल टू काय राहील तिथं? 0 0 राहील. सर्व टर्म लेफ्टला आल्यामुळे तिथं 0 राहिलं. आता हे कॅन्सल होईल. आपल्याला -4 आणि +4 एकमेकाला काय होतील? कॅन्सल होतील. 2 व्हॅल्यू राहिले आपल्या इथं, एक एक्स स्क्वेअर आणि दुसरी 4x. आता या दोन्ही मध्ये कॉमन काय घेता येईल? प्लस 4x एक्स दोन्ही मधून कॉमन घेता येईल. एक एक्स राहिला. परत या 4x मधून एक्स कॉमन घेतल्यानंतर राहिलं काय? 4 4 इक्वल टू 0. आपल्याकडे जे दोन टर्म आहेत हे एक्स स्क्वेअर आणि 4x हे दोनच राहतात. यामधून एक्स कॉमन घेतल्यामुळे एक्स इंटू एक्स प्लस 4 हे राहिला. आता दोन्हीचा प्रॉडक्ट 0 याचाच अर्थ एक तर एक्स इक्वल टू 0 असेल किंवा एक्स प्लस 4 इक्वल टू 0 असेल. ही टर्म इक्वल टू 0 किंवा ही टर्म इक्वल टू 0. आणि त्यावरून आपल्याला एक्सच्या दोन व्हॅल्यू मिळाल्या. एक 0 और -4 इक्वल टू +4 त्या साईडला घेतल्यानंतर आपल्याला -4 मिळाला. 0 और -4 हे त्याचं सोल्युशन. रिपीट करा. आता तिरकस गुणाकार केला. एक्स स्क्वेअर -4 हे तिरकस गुणाकार -4x -4 हे तिरकस गुणाकार उजव्या साईडला लिहिला. त्यानंतर सर्व एका साईडला घेतलं. -4x इथे घेतला प्लस झालं, -4 इथे घेतला +4 झाला. हे एक इक्वेशन इक्वल टू 0 तयार झालं. -4 ला +4 गेट कॅन्सल्ड. दोन टर्म तेवढ्या राहतात. मग इथं एक एक्स स्क्वेअर आणि दुसरी 4x. तिथून एक एक्स कॉमन घेतला. इथं एक एक्स राहिला ब्रॅकेटमध्ये. इथून एक्स कॉमन घेतल्यानंतर फक्त 4 राहील. तो 4 उचलला आणि इथं टाकला आणि इक्वल टू 0 मिळाला. आता या दोन्हींचा प्रॉडक्ट इक्वल टू 0 आहे. याचाच अर्थ एक तर एक्स 0 असेल किंवा एक्स प्लस 4 इक्वल टू 0 असेल. आणि यावरून दोन व्हॅल्यू मिळाले. एक 0 दुसरी -4. ठीक आहे. काही एक्झाम्पल होमवर्कला देतोय ती सॉल्व्ह करा प्रत्येकाने परत. प्रेझेंट आहे सर्वांनी. डुबल मंगेश डुबल आहे का? नाहीये. हकीम जब्बार, yes sir लेंडवे, प्रेझेंट सर. शिंदे आशिष, प्रेझेंट सर. बचुटे बागवान, प्रेझेंट सर. हाके, प्रेझेंट सर. जवळेकर, प्रेझेंट सर. लेंगरे,
लेंगरे, शिंदे ओम, शशिकांत, शिंदे ओम शशिकांत, चव्हाण बाळकृष्ण, येस सर. कांबळे, यादव, प्रेझेंट सर. कांबळे विश्वजित, प्रेझेंट सर. लोणावळे अजित, येस सर. काळे सुहास, काळे, जाधव, प्रेझेंट सर. लेंडवे, सॉरी केंदळे, केंदळे, कोळेकर, आहे कोळेकर, शेळके, थोरात, सॉरी थोरे, प्रेझेंट सर. मोहिते, धोत्रे, प्रेझेंट सर. गोरे, पांढरे, सॉरी भोसले, भोसले, पांढरे, प्रेझेंट सर. पांढरे का भोसले, प्रेझेंट सर. पांढरे. भोसले सर. ठीक आहे, तांबोळी, प्रेझेंट सर. पाटील, प्रेझेंट सर. शेंडगे, शेंडगे वनदास, पाटील पवन, प्रेझेंट सर. पूर्व सोहम, येस सर. संकेत, कुठला सर? सुतार, प्रेझेंट सर. लोकरे, लोकरे वैष्णव, टेकळे, प्रेझेंट सर. जाधव शुभम, प्रेझेंट सर. मुळीक सार्थक, प्रेझेंट. जाधव वैभव, आहे का जाधव वैभव, डोंगरी दिग्विजय, प्रेझेंट सर. मोरे संजय, प्रेझेंट सर. दुधाळ स्वप्नील, दाणे कन्हैया, येस सर. हसबे, प्रेझेंट सर. जगताप, गिरसागर, बेदरे, येस सर. प्रेझेंट सर. बोराटे विनीत, बोराटे, जोडवे समर्थ, प्रेझेंट सर. मुळे, प्रेझेंट अथर्व मुळे, चव्हाण, सर. वैभव, वैभव चव्हाण, येस सर. आगवणे प्रतीक, प्रेझेंट सर. पवार साहिल, पवार श्रीनाथ, प्रेझेंट सर. साळुंके अवधूत, प्रेझेंट. चव्हाण प्रथमेश, माने अथर्व, पिसे सनी, झणझणी नागेश, येस सर. डोगरे सुदर्शन, गायकवाड अभिजित, वाघमारे संकेत, प्रेझेंट सर. गालफड निखिल, शिंदे ओम यशवंत, प्रेझेंट सर. बोडके गौरव, क्षीरसागर, काय भाभीला बस वाटण आल्यापासून कामाला ठीक आहे.